नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना. बऱ्याच वेळा काय होतं, विसरून आपल्याकडून स्वीटकॉर्न फ्रीजमध्ये तसेच राहतात किंवा सोललेले डब्यात तसेच राहतात आणि मग ते स्वीटकॉर्नचं काय करायचं हा प्रश्न पडतो. मी अशीच एकदा एक रेसिपी केली ती सुकलेल्या स्वीटकॉर्नची आणि ती सगळ्यांना घरात आवडली. मी आता तुमच्याबरोबर पण हीच रेसिपी शेअर करते. चला तर मग रेसिपीला लाईक करा आवडली तर आणि रेसिपीला सुरुवात करू. स्वीटकॉर्न सोलून घेतले 2 मोठे मोठे. आता आपण पाण्याला गरम करून घेऊ आणि एक उकळी येऊन देऊ. मीठ घालू, थोडं मीठ घातलं की उकळी आली की स्वीटकॉर्न घालू आणि परत उकळी येऊन देऊ आणि 2 मिनटं झाकण ठेवू बारीक गॅसवर आणि बारीक गॅसवर उकळून द्यायचं 2 मिनटं. की आता 2 मिनिटांनी काढून घेऊ आणि थंड करून घेऊ आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. आता इथं बारीक झालं. पॅनमध्ये तेल घेतलं, जिरे मोहरी कढीपत्ता घालू आणि मोठा एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ. हळद घालू, हिंग मिक्स करून घेऊ आणि आता मसाले घालून घेऊ. धना जिरा पावडर, लाल तिखट, लाल तिखटाच्या ऐवजी हिरवं तिखट घातलं तरी चालेल, मीठ घातलं थोडं. आता स्वीटकॉर्न घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि 5 मिनटं झाकण ठेवू बारीक गॅसवर. 5 मिनिटांनी परत काढायचं झाकण आणि परतून घ्यायचं चांगलं. आता परतलं की कूट घालायचा शेंगदाण्याचा, छान चव येते शेंगदाण्याच्या कूटाने. 2 चमचे आणि परतून घेऊ आणि लिंबाचा रस घालू, एक अर्ध्या लिंबाचा रस परतून घेऊ आणि कोथिंबीर घालू. हे झालं स्वीटकॉर्न चिवडा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि पटकन जाऊन सबस्क्राईब करा.